मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती जैसे थेच आहे। ठेकेदारांकडून वारंवार खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जातोय। गणेशोत्सवात कोकणवासियांचा प्रवास याही वर्षी खडतरच होण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास सुकर कधी होणार हा मुद्दा आता उपस्थित होतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। गणपती सणाला एक महिना राहिला आहे आणि मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पडलंय। मी आता आहे कुडाळ तालुक्यातल्या पणदूर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात खड्डे कसे पडलेले आहेत। या खड्ड्यांचं अनेकदा म्हणजे जवळपास 2 ते 3 वेळा याची डागडुजी करण्यात आली, याच्यामध्ये सिमेंट मारण्यात आलं, डांबरीकरण करण्यात आलं, परंतु पुन्हा जैसे थे परिस्थिती झालेली आहे। गणपती सणाला एक महिना राहिला आहे केवळ आणि चाकरमानी याच खड्ड्यातून प्रवास करणार आहेत आणि जे आता वाहनधारक आहे आपण पाहू शकतो कशा प्रकारे त्यांना इथे कसरत करावी लागते। खड्ड्यांमधून गाड्या त्यांना हाकाव्या लागतात। या ठिकाणी अपघातही घडू शकते मोठे आणि एकंदरीत हायवे प्रशासन असेल यावर ठोस कुठली कारवाई करायला पाहायला मिळत नाहीये। या संदर्भात त्यांनी कुठलीतरी एकतर या पूर्ण मार्गाचं सिमेंटीकरण करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आता गणपती सणाला एक महिना राहिला आणि त्यापूर्वी इथे ठेकेदार कंपनी काय करते हे पाहावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सर, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।